नमस्कार. दिवाळीच्या 5 दिवसाच्या महोत्सवात नरक चतुर्दशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नकारात्मक ऊर्जा पूर्णतः दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. जर तुम्हाला दीर्घकाळापासून कर्ज किंवा एखाद्या आजाराचा त्रास होत असेल तर नरक चतुर्दशीच्या या दिवशी काही खास उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रभावी उपाय सांगणार आहे. त्यासोबतच सकाळी तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू. घरामध्ये धनसंपत्ती पैसा कायम प्राप्त होईल. माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील. तुम्हाला शत्रू त्रास असेल तर पूर्णतः नष्ट होईल. शत्रू घरी येऊन माफी मागतील. त्यासोबतच कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. माता लक्ष्मीचे तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतील. दिव्यांच्या लख्ख प्रकाशामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जातो. अगदी उत्साहाने आणि आनंदाने दिवाळी साजरी करण्यात येते. त्यामुळे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावला जातो आणि धूप देखील लावला जातो. यामुळे घरातील नकारात्मकता पूर्णतः बाहेर फेकली जाते. परिणामी घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि जुन्या आजारांचा किंवा रोगांचा प्रभाव देखील कमी होतो. म्हणजेच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहत असते. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असते. म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी स्वयंपाकघर आणि संपूर्ण घर सखोल साफसफाई करणे अत्यंत शुभ मानले जाते. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे घरामध्ये आरोग्य समृद्धी टिकून राहत असते. यावर्षी नरक चतुर्दशी तुमच्यासाठी आरोग्य, धन, समृद्धी हे घेऊन येणारी ठरणारी आहे. यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. निश्चितच ते लाभप्रद ठरतील. हे उपाय नियमितपणे केल्यास कुटुंबात सुख, शांती, कर्जमुक्ती आणि रोगांपासून सुरक्षितता मिळत असते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला असा एक दिवा देखील आवर्जून लावायचा आहे आणि काही उपाय करायचे असतात. जर तुम्हाला नेहमी पैशाची कमतरता जाणवत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल, तर घरामध्ये पैसा टिकण्यासाठी, धनवृद्धी होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जाणारा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला गरीब आणि गरजू लोकांना काळे तीळ आणि गूळ दान करायचं आहे. यामुळे तुम्ही कोणते कर्ज घेतलेले असेल तर कर्जांच्या समस्या देखील दूर होतील. घरामध्ये पैशाची चणचण जाणवत असेल तर ती देखील पूर्णतः नष्ट होईल आणि घरातील आर्थिक स्थिरता येत असते. त्यामुळे तुम्हाला हा अत्यंत प्रभावी आणि खूप साधा उपाय नक्की करायचा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे. या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून लावावा. या दिवशी यमपूजा देखील खूप महत्त्वाची आहे. म्हणून यमदेवतेसाठी देखील दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे. या दिवशी काळ्या तिळाचे दान आवर्जून करावे. हनुमानाची पूजा देखील करावी. नरकासूर राक्षसाच्या वध्याप्रीत्यार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्याचबरोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सकाळी उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. तर अभ्यंग स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचे आहे याची सविस्तर माहिती असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. नक्की जाऊन बघा. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि उद्या आवर्जून टाकायच्या आहेत. तर मी आत्ता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर हा उपाय उद्या सोमवार सकाळी 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. पण शक्यतो जास्तीत जास्त लवकरात लवकर करण्याचाच प्रयत्न करा. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच तुम्ही बघितले असेल, दीप उत्सव साजरा करत असताना सगळीकडे दिवे लावलेले असताना माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. त्यामुळेच या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये एक दिवा लावणार आहात, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय राहतील. अशा प्रकारे दिवा उद्या घरात लावल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा, काही दोष असतील तर पूर्णतः नष्ट होतात. घरातील अलक्ष्मी देखील घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असते. घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील,
घरात सतत पैशासंबंधित अडचणी येत असतील, तुमचा उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, तर त्यासाठी उद्याच्या या शुभयोगावर हा एक दिवा आवर्जून लावावा. वर्षभरामध्ये एकदाच हा योग येत असतो, त्यामुळे तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या आधीच स्नानाला महत्त्व असते, म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ स्नान करून त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा कसा लावायचा आहे, तर एक डिश घ्या, त्यामध्ये थोडीशी गव्हाची कणिक घ्यायची आहे. कणकेमध्ये थोडी हळद टाकून त्याचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही पंती घेऊन पंतीमध्ये देखील 4 दिशेला 4 वाती लावून हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कणकेचा केला तर उत्तम ठरेल. त्या दिव्यामध्ये तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळावर थोड्याशा हळद कुंकू टाकायचे आहे व त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. कणकेचा दिवा ठेवा किंवा पंती घेऊन पंतीला 4 दिशेला 4 वाती करून दुहेरी कापसाचे वात लावायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून हा दिवा त्या डिशमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि यासोबतच 4 काळी मिरी टाकायची आहेत. त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे व त्यानंतर ही डिश तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. सर्व घरामध्ये हा दिवा फिरवून घ्यायचा आहे. प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामधून तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे. त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचे आहे. दरवाजासमोर उभे राहून दरवाजाच्या मधोमध हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. उजवीकडे नाही आणि डावीकडे नाही, मधोमध ठेवायचा आहे. उंबरठ्यावर न ठेवता उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडला मध्यभागी हा दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे आवर्जून प्रत्येकानेच सकाळी हा एक दिवा लावावा. असा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरावर कधीही वाईट संकटे येणार नाहीत. असा दिवा लावल्याने सर्व नकारात्मकता पूर्णतः दूर होते आणि आपल्या घराची प्रगती होत असते. तर तुम्ही कणकेचा दिवा केला असेल तर त्याचे काय करावे, तर दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि जर मातीची पंती लावली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला त्यासोबत काही उपाय करायचे आहेत. अगदी थोडक्यात मी उपाय सांगत आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवा यमराजांना समर्पित असतो. असे केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात. त्याचबरोबर तुळशीची पूजा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा आवर्जून लावावा. अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते, धनवृद्धी होत असते. त्यामुळे आवर्जून तुळशीसमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाजारातून 11 कवड्या आणायच्या आहेत. कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. कवड्या आणायच्या आहेत. तुम्हाला कुठेही पूजेच्या साहित्य मिळेल त्या दुकानावर मिळतात. जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असाल, तुमच्यावर कर्ज असेल आणि ते लवकर फिटत नसेल, तर तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी रात्री लक्ष्मी मातेच्या समोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर 11 कवड्या हातात घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये व ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः हा मंत्र म्हणायचा आहे व त्या 11 कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत. तर हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी सोनं चांदी तुमच्या घरामध्ये ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता. यामुळे कर्जमुक्ती होईल आणि आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा प्रभावी उपाय नक्की करा. माता लक्ष्मीसाठी हा उपाय आहे आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्याच या कवड्यांचा अगदी सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासोबतच चांदीचे नाणे, शक्य असेल तर चांदीचे नाणे आणि गोमती चक्र लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा व ते नंतर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचे आहे. त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केल्यानंतर व ते तुम्हाला नंतर पर्समध्ये ठेवायचे आहे. असे केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशाचा प्रवाह देखील वाढत असतो. हा उपाय अत्यंत प्रभावीने लाभदायक ठरणार आहे. नक्की करा. तुम्ही हे गोमती चक्र आणि चांदीचे नाणे तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. जर चांदीचे नाणे शक्य नाही झाल्यास तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले कोणतेही 1, 2, 5 रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. तर हा देखील उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.